नमो नारायण. पदयात्रेसंबंधी एक वेगळी सूचना किंवा संदेश किंवा एक उपासना मी देतो. तुम्हाला करता आली तर करा, माझी काही सक्ती नाही आहे. माझा जो अनुभव आहे 1988 पासून 2016पर्यंत मी ज्या पदयात्रा केल्या 15पर्यंत, तर 1988, 89, 90, 91, 92 असं करत 98पर्यंत 10 वर्ष झाली. 98 नंतर 2008 20 वर्ष झाली आणि 2014 28 अशी मी 28-30 वर्ष पदयात्रा केली. अक्कलकोट केली, 9 वेळेला आळंदी केली. पण मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की सारखं आपण शरीराला, मनाला आणि बुद्धीला जर सतत आपण चावी दिली, चालना दिली, तर मन पण या चंचल गोष्टींपासून शांत होतं, बुद्धी पण भ्रष्ट न होता श्रेष्ठ होते आणि शरीराला सवय लागून जाते. तर ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. देहाला सवय लागणं. आता कसं आहे, एक विशिष्ट घरात पातेलं असतं, त्याला माहीत असतं की आपल्या चहाच बनवणार आहेत आणि पातेली तसंच आणलं जातं की लवकर तापेल असं. एक भांडं असतं, यात गरम पाणी करून ठेवतात आणि ते नेमकं अशा धातूचं असतं की त्यात पाणी गरम करून ठेवलं आणि ते प्यायलं तर आरोग्याला चांगलं असतं. तसं हे शरीर आहे. शरीराला तुम्ही कशी सवय लावताय त्याच्यावर अवलंबून आहे. आता या मनबुद्धी आणि शरीर आणि आत्म्याला ही सगळे कर्म करून घेताना याच्यामध्ये पूर्वसंचित असतं, हे लक्षात ठेवा. गेल्या जन्मीचं, गेल्या जन्मीचं त्याच्याकडे. आणि म्हणून आपण एकमेकाला भेटत असतो. आपली काही ओळख नसते या जन्मात, पण आपल्याला कळतच नाही आपण यांना का भेटतोय आणि आपण त्या व्यक्तीला जाऊन भेटतो. ती व्यक्ती आपली शेजारी राहायला येते, आपली ती व्यक्ती शेजारी असते, पण आपल्याला कळत नाही शेजारी का. आणि काहीतरी राहिलेली देवाणघेवाण आपली चालू असते. मग कधी त्यातनं आपले वाद निर्माण होतात, संवाद होतात, पण आपण शेजारी म्हणून राहतो. अगदी असंच आहे आयुष्यामध्ये. आपली 20 वर्ष संपली की 20 ते वय वर्ष 50पर्यंत 30 वर्षात आपल्याला जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नी अशा आणि तुर्या ह्या 4 प्रकारचा अनुभव येत असतो. जागृती म्हणजे आपण जी नोकरी करतो, हव्यास, पैसा कमवणं, लग्न करणं वगैरे जागृतीत करतो. स्वप्नामध्ये आपल्याला हा मनबुद्धी आत्मा हा दृष्टांत देत असतो आणि स्वप्नात बघा, तुमची जर दैवी शक्ती गेल्या जन्मीची चांगली असेल तर तुम्हाला या जन्मी तुम्ही जर कर्म दैवी शक्तीचं चांगलं करत असाल, यज्ञ, याग, जप, तप, पूजा वगैरे, म्हणजे तुम्ही भक्ती मार्गात असाल, तर तुम्हाला 20 ते 50 या वयात झोपेमध्ये तुम्ही अंतराळी उडताय, हवेत उडताय, तुमचं तुम्हाला आश्चर्य वाटत असतं. झोपेमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा स्वप्नात काही व्यक्ती दिसतात. या व्यक्ती परिचयाच्या नसतात, काही घटना घडतात, त्या घटना पण तुमच्या काही संदर्भात नसतात. पण लक्षात ठेवून तुम्ही जर उठून त्या लिहून ठेवल्यात तर त्या व्यक्ती, त्या घटना, त्या जागा सगळ्या तुमच्या पुन्हा दृष्टीत येतात. तुम्हाला कळत नाही की हे आपण स्वप्नात बघितलं, पण कुठेतरी पाहिलं असं म्हणतो आपण. कारण तुमच्याकडे ती नोंद नाही आहे. म्हणजे जागृतीनंतर तुम्ही जे झोपता त्या झोपण्यामध्ये सुद्धा जागृती पाहिजे, म्हणजे स्वप्नात काय घडलं ते कळतं.
आणि ही जागृती भक्तिमार्गामुळेच येते, बाकी कशामुळे? नवविधा भक्ती. चक्क मनन, पूजन, चिंतन, श्रवण, कीर्तन, सख्य, दास्य आणि आत्मनिवेदन. तुम्ही तुमच्याशी जोपर्यंत बोलत नाही ना, रात्री झोपताना आणि पहाटे उठल्यावर, तोपर्यंत काहीच नाही. तर हा एक ग्रॅज्युएशनचा मार्ग आहे. तर माझा अनुभव असा की लोक ही एकदाच गोष्ट करतात, मग ती सुषुप्तीत असो, जागृतीत असो, म्हणजे झोपेत असो, स्वप्नात असो किंवा जागे असो. तर जागे असताना तुम्ही काय करता, एकदा पदयात्रा करता अक्कलकोटची, शिर्डीची, आणि आम्ही खूप काही केलं. असं एकदा करून काही होत नाही. मी काही इतरांसारखी उदाहरणं देत नाही, पण कुठली गोष्ट एकदा करून होत नाही, लक्षात ठेवा. कुठलीही गोष्ट असो, फिजिकली असू दे, शारीरिक असू दे, विषयाची असू दे, काम वासनेची असू दे, कामशास्त्राची असू दे, किंवा खाण्यापिण्याची असू दे, किंवा वेगवेगळे चित्रपट, निधन, ह्या एपिसोड किंवा मालिका बघण्याची असू दे, हे एकदा बघून तृप्त होत नाही आपण, ते पुन्हा पुन्हा. पण हे जर तुम्ही विद्या आणि अविद्या हे दोन्ही मिळून जर केलं, म्हणजे मी जे सांगतो हे सगळं अविद्या आहे, आणि मी जे पहिलं सांगितलं की जागृती, सुषुप्ती, स्वप्नी आणि तुर्या, ह्या 4 गोष्टी तुम्ही अनुभवा, भक्तिमार्ग करा, नवविधा भक्ती करा, हे जर तुम्ही केलं तर याला विद्या म्हणतात. तर या दोन्ही गोष्टी झाल्या तर तुम्ही अतिशय प्रगतीवर, म्हणजे संभव आणि असंभव, म्हणजे स्वामी म्हणतात तसं अशक्य ही शक्य, शक्य आणि अशक्य दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे अशक्य आहे, मी नाहीच करू शकत, आणि ते शक्य झालं की वाटतं बापरे, मी हिमालयातला 3,500 मीटर उंच असलेला 16 किलोमीटरचा पर्वत चढलो, असं, तेही वयाच्या 71व्या वर्षी. तर संभव असंभव, शक्य अशक्य सगळं होऊ शकतं. आता याच्यात दृश्य काय आणि अदृश्य काय ते सांगतो. माझ्या अनुभवाने मी जे उभं केलं सगळं त्याला तुर्या अवस्था म्हणतात, आणि ते म्हणजे समर्थवाडी. हे अनुभवाचे बोल आहेत प्रत्यक्ष, आणि ते तुम्हाला दिसत आहेत म्हणून तुम्हाला ते खूप आनंद वाटतो, त्याच्याबद्दलचं आकर्षण वाटतं, त्याच्यावर हक्क वाटतो की मी त्याचा कोणतरी आहे, सभासद, सदस्य, आजीजून सभासद, मी त्याचा वारस वगैरे, किंवा मी त्याचा उत्तराधिकारी होणार आहे, असं वाटतं. पण हे जे दृश्य आहे हे तुर्या अवस्थेतलं आहे, त्यामुळे हे आज ना उद्या पृथ्वीच्या पोटात नष्ट होणार आहे. त्यामुळं जे जे आपल्याला दिसते ना, हे काहीही शिल्लक राहणार नाही. ते मोहनजोदडो, हडप्पा किंवा द्वारकासारखं पृथ्वीच्या पोटात जाणार आहे, हेही लक्षात ठेवा. मग आता राहिलं काय, तर ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली, ही दिसते का आत्ता? नाही. ते आहेत किंवा नाही ते काही सांगता येते का? तर नाही. हे जे असंभव आहे ना, हे संभव करणं, हे अशक्य आहे ना, हे शक्य करण्यासाठी बैठक पाहिजे, शक्य करण्यासाठी जप, नामस्मरण, भक्तिमार्ग पाहिजे, म्हणजे विद्या पाहिजे, म्हणजे बुद्धी श्रेष्ठ केली पाहिजे, म्हणजे मन चंचल आहे ते शांत केलं पाहिजे. हे सगळं 20 ते 50 वयात जर पुन्हा पुन्हा आपण पदयात्रा केली तर होऊ शकतं. मग आता सुरुवात कशी करायची, तर काही नाही, कल्याणला राहतो ना, तर महिन्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा समर्थवाडीला चालत जायचं. जळगावात राहतोय ना, तर जळगावातून शिवकॉलनीतनं पद्मपोखरीला चालत जायचं, आठवड्यातनं एकदा. काय होईल ते होईल, बघायच तरी. फक्त एक आहे, जाताना कोणाशी बोलायचं नाही, सतत नामस्मरण, काही नामस्मरण करा, श्रीराम जयराम जय जयराम म्हणा, बजरंगबली बजरंगबली म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काही म्हणा, पण चांगलं नाव घ्यायचं, कोणाशी बोलायचं नाही. मग अगदी नाशिकच्या खेडकर वाड्यापासून किंवा अगदी कोपनेश्वरापासून किंवा सुंदर हरिनारायणपासून चालत निघालात पंचवटीतनं, गणेशवाडीतनं, आणि मग मला श्रमाला गेलात, काही प्रॉब्लेम नाही, आठवड्यात
पायी. आणि ह्या 52 तुमच्या हे झाल्या म्हणजे 3 आठवडे महिन्याचे, तर वर्षाचे 36 आठवडे होतील, किंवा 4 आठवडे धरले 48 आठवडे होतील, किंवा वार धरले तर 52 वार होतील. बावन गुरुवारे नितनेम करे पाठ 52 सप्रे. तुम्ही जर 52 वेळा एखादी गोष्ट केली आणि मग तुम्ही अक्कलकोटला तुम्ही गेलात आणि चुकून तुमच्याकडं छोट्याशा घरात चांदीच्या पादुका आहेत, पादुकांचा साईबाबांचा फोटो आहे, अक्कलकोट स्वामींचा आहे, गोंदवलेकरांचा आहे, रामदासांचा आहे, तुकारामाचा आहे, नामदेवांचा आहे, काय तुमचं असेल ते फोटो घेऊन तुम्ही गेलात आणि असं दरवेळा तुम्ही तुमच्या जवळपासच्या भागात गेलात आणि रोजचं तुमचं चालणं असं झालं, आठवड्यातल्या गुरुवार शनिवार काय असेल तर, किंवा महिन्यातनं, आणि 12 महिने असे तुम्ही चालत गेलात आणि मग एकदा तुम्ही शिर्डी, अक्कलकोट, शेगाव किंवा सज्जनगड किंवा दहिवडी, म्हसवड, गोंदवलं असं तुम्ही गेलात तर, आणि मग असं 12 वर्ष जायचं. 20 ते 50 वय आहे बघा. मी तर केलं बाबा. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.